कढी पकोडे हा असा पदार्थ आहे की तो आपण कोणत्याही ऋतूमध्ये आवडीने खाऊ शकतो. पकोडे जर अगदी लुसलुशीत झाले तर त्या कढी पकोड्याला चव एकदम छान येते. नमस्कार, मी अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे पकोडे बनवण्यासाठी. त्यामध्ये टाकूया चिमूटभर मीठ. इथे 1 वाटी बेसन पिठासाठी मी 1 कप पाणी घेतलं आहे. अर्धा कपच पाणी टाकणार आहे. आता आपण असं पाणी थोडं थोडं करून टाकणार आहोत. आता आपण सर्व गुठळ्या मोडून घेणार आहोत. त्याच्या एकदम असं सैलसर आणि असं मऊ लुसलुशीत पीठ बनवणार आहोत. जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. पकोड्यासाठी एकदम असं सैलसर आणि मऊ लुसलुशीत असं पीठ पाहिजे. इथे बघा, एकदम असं सैलसर पीठ झालं आहे आपलं. आता आपण त्याला 20 मिनिटासाठी असं साईडला ठेवणार आहोत. इथे आपलं असं 20 मिनिटं झाले. पीठ एकदम असं छान खुललं आहे. आता परत आपण त्याला असं 1 ते 2 मिनिट एकजीव करून घेणार आहोत. त्याने पीठ कसं असं खुलतं आणि पकोडे पण एकदम छान होतात. आता आपण असं चमच्याने बघू शकता, एकदम छान असं पीठ तयार आहे आपलं. आता आपण पकोडे बनवण्यासाठी सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये तेल टाकले पकोडे बनवण्यासाठी. तेलाचा वापर जास्त नाही करायचा. मी इथे 1 कपच तेल घेतले. आता आपण ते पकोडे त्यामध्ये तळून घेऊयात. गॅस जास्त फास्ट पण नाही करायचा. आपला लो टू मिडियम गॅसवरतीच तळायचे आणि जास्त करपायचे पण नाही. असे नॉर्मल आपण त्यांना तळून घेणार आहोत. एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे कढी पकोडे आणि सर्वांनाच आवडते. सर्वांच्याच म्हटलं तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे हा. आपण आता असे पकोडे बनवून घेणार आहोत. एकदम छान खुललेत मस्त सर्व. आता आपण असे तळून घेऊयात पलटी करून. हे बघा, इथे कलर पण छान आला आहे आणि आपले पकोडे तळून पण झालेत. आता आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊयात थंड करण्यासाठी. बाकीचं बॅटर राहिले ते पण आपण अशा प्रकारे पकोडे बनवून घेणार आहोत. इथे आपले पकोडे अशा प्रकारे बनवून झालेत. आता आपण एकदम असे छान झालेत बघा. आता आपण कढी बनवण्यासाठी सुरुवात करूया. मी इथे 2 वाटी असं आंबट दही घेतले. दही जास्त आंबट नाही घ्यायचं. 2 वाटी दह्यासाठी मी अर्धा वाटी बेसन पीठ घेतले. आता आपण ते अर्धा मिनिट असं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत, असं फिरून, जेणेकरून त्याला कुठेही आपल्या अशा गुठळ्या राहत नाही. आता कढईमध्ये टाकूयात जिरे छान असे तडतडू द्यायचे. त्यामध्ये टाकूयात मोहरी पण छान अशी खुलू द्यायची. आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली हिरवी मिरची अशी अर्धा मिनिट परतून घ्यायची. आता त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता असं छान तडतडला की बारीक केलेला लसूण असं 1-2 मिनिट परतून घ्यायचं. त्यामध्ये टाकूयात हिंगाने कढीला टेस्ट एकदम अशी छान येते. आता हळद. आता हे आपण असं 1 मिनिटासाठी परतून घेऊयात सगळं. आता आपण त्यामध्ये टाकूयात कढीचं बॅटर. असं एकदम एकजीव करून घेतलं की कढी आपली अशी फुटत नाही. उकळी आली तरी. इथे गरम पाणीच वापरायचं कढीसाठी. इथे मी 1 वाटी गरम पाणी करून घेतलं होतं, ते ॲड करते. आता हे सर्व असं मिक्स करून घेऊयात आणि छान उकळी काढून घेऊयात. इथे आपल्या कढीला उकळी पण छान आले. आता त्यामध्ये टाकूयात 1 चम्मच अशी लाल मिरची, 1 चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व मीठ मिक्स करून घेऊयात आणि छान अशी पकोड्यासाठी आपण उकळी काढून घेणार आहोत. इथे आता छान उकळी आले. कढी आपली छान बनवून तयार आहे. आता आपण त्यामध्ये पकोडे टाकणार आहोत. आता पकोडे आपले एकदम असे मऊ लुसलुशीत होतील कढीमध्ये सोडल्यावरती. इथे आपले पकोडे पण झालेत. आपण तडका देणार आहोत लाल मिरचीचा आणि कढीपत्त्याचा. तडक्याने पण टेस्ट एकदम छान येते. आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊयात. गॅस थोडा आपला चालूच ठेवायचा. आता आपण त्यामध्ये टाकूयात कोथिंबीर.
बारीक केलेली। इथे आपली कढी पकोडे बनून तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।